रंगबलिदानाचा त्या तिरंग्यात पाहावा, उत्साह देशप्रेमाचा अंगी संचारावा, जयघोष भारताचा आसमंती गुंजावा, सण हा स्वातंत्र्याचा सदैव चिरायू व्हावा। स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक डॉ. सतीश पत्की, स्त्रीरोग तज्ञ, प्रसूतीशास्त्र तज्ञ, वंध्यत्व तज्ञ, कोल्हापूर। जंगम पुरोहित समाजासह वीरशैव लिंगायत समाजाने एकत्रित राहून धर्मसंस्कृतीचे रक्षण करावे, श्रीशैल जगद्गुरू यांचे प्रतिपादन। कोल्हापूर जिल्हा जंगम पुरोहित सेवा संस्था कोल्हापूर यांच्या वतीने आयोजित संस्कार शिबिर 2026 अंतर्गत विश्व पंढरी हॉल हॉकी स्टेडियम कोल्हापूर येथे रविवारी इष्टलिंग महापूजेचा भव्य सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न झाला। यावेळी श्रीमद गिरिराज सूर्यसिंहासनाधीश्वर श्री 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 1008 जगद्गुरू डॉ. चणसिद्धराम पंडिता आराध्य महास्वामीजी श्रीशैल महापीठ आंध्र प्रदेश यांनी वीरशैव लिंगायत समाजाने आपापसातील मतभेद बाजूला ठेवून एकत्रित राहण्याचे आवाहन केले। समाजाची एकजूट, धर्म, परंपरा आणि संस्कार यांचे जतन करण्यासाठी प्रत्येक समाज बांधवाने आपली जबाबदारी ओळखावी असा संदेश त्यांनी दिला। यावेळी गुरुवर्य शब्र 108 श्री महादेव शिवाचार्य महाराज वाईकर यांनी निजू नका, जागे व्हा, आपल्या धर्मासारखे वागा असा जागृतीचा संदेश देत धर्म, संस्कृती आणि परंपरांचे पालन करण्याचे आवाहन केले। तसेच गुरुवर्य शब्र 108 श्री गुरुसिद्धेश्वर शिवाचार्य महाराज सुरगेश्वर मठ नूल यांनी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि संघटित होण्याची गरज व्यक्त केली। जंगम पुरोहित समाजासह वीरशैव लिंगायत समाज बांधवांनी एकत्र येऊन समाजाच्या विकासासाठी आर्थिक योगदान द्यावे असे आवाहन त्यांनी केले। इष्टलिंग महापूजेच्या प्रसंगी उपस्थित भाविकांनी भक्तिभावाने पूजाविधीत सहभाग घेतला। मंत्रोच्चार, धार्मिक वातावरण आणि हर हर महादेवाच्या जयघोषाने परिसर भक्तिमय झाला। या सोहळ्यास वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष अशोक स्वामीजी, उद्योजक रविकुमार केळगिनमठ पुणे, पोलीस उपनिरीक्षक अनंत जंगम पुणे, शिवप्रसाद स्वामी कोल्हापूर, शिवाजी जंगम जाखले, वारणा दूध संघाचे संचालक नितीन पाटील कोल्हापूर, सरकारी वकील व उद्योजक संदीप जंगम, अध्यक्ष दयानंद जंगम, सचिव प्रसाद स्वामी, खजिनदार वैभव स्वामी तसेच करा अध्यक्ष संतोष जंगम यांच्यासह समाजातील मान्यवर पदाधिकारी व मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते। कोल्हापूर जिल्हा जंगम पुरोहित सेवा संस्था कोल्हापूर यांच्या पुढाकाराने आयोजित या संस्कार शिबिरामुळे समाजातील युवक, पुरोहित व समाज बांधवांना धार्मिक संस्कार, परंपरा आणि सामाजिक एकतेचा संदेश मिळाला। समाजाच्या संघटनात्मक आणि आर्थिक विकासासाठी एकत्रित प्रयत्न करण्याचा निर्धार या सोहळ्यात व्यक्त करण्यात आला। कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील। निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज।